जानेवारीच्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात पहिला प्रश्न. अलीकडे OECD करारातून बाहेर पडण्याची घोषणा कोणी केलेली आहे? आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच माहीत आहे. USAचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बरेच निर्णय घेतलेले आहेत. तर त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आहे, जसे की WHO ते काय म्हणतात, आम्ही बाहेर पडणार. त्यानंतर बायबर्थ सिटिझनशिप आहे ती कॅन्सल करणार आहे. त्यानंतर पॅरिस करार कशासाठी होता? क्लायमेट चेंजसाठी. कधी झालं? 2015मध्ये झालं. कन्व्हेन्शन ह्यामधनं पण बाहेर पडणार आहे. आणि जो बायडननं एक बनवलं होतं ह्याला OECD म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात? आर्थिक विकास सहयोग संघटन. आर्थिक विकास सहयोग संघटन म्हणजे काय करायचं? प्रत्येक कंपनीला मिनिमम किती 15% टॅक्स भरणं होतं. मिनिमम 15% टॅक्स भरणं होतं कंपल्सरी. तर ह्याच्यातनं काय करत आहेत? ते बाहेर करत आहेत. म्हणजे हे काय करत आहेत? कॅन्सल करत आहेत. आणि कधीपासून चालू झालं होतं? 2021पासून चालू झालं होतं. कुठं? USA. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 104वा पूर्ण सदस्य कोण बनला आहे? आर्मेनिया बनला आहे. कोण बनलेला आहे? आर्मेनिया झालेलं आहे. आर्मेनिया. पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा कुठला आहे? गुआनाचा आहे. हा कोण म्हणला? आर्मेनिया. 104वा. कधी स्थापना झालेला आहे? 2015 झालेला आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? गुरुग्राममध्ये. कोणी मिळून स्थापना केली होती? इंडिया आणि फ्रान्सनं केली होती. अलीकडे नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात कोणाला अव्वल स्थान भेटलं आहे? बघा, नीती आयोगाचा पहिला रिपोर्ट आहे, इंडेक्स आहे नीती आयोग. स्थापना कधी झाली राहील? 1 जानेवारी 2015. बरोबर. आता हे काय? वित्तीय आरोग्य निर्देशांक. तर ह्याच्यातलं तुम्हाला हे काय केलेलं आहे? फर्स्ट टाईम लॉन्च केलेलं आहे. तर ह्याच्यातले मेंबर लक्षात ठेवा कोण कोण होते मेंबर आहेत ते. एक तर BVR सुब्रमण्यम, सुमन बेरी आणि अरविंद पनघरिया. हे कोण आहेत? हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि ह्यांनीच काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे. ह्याच्या टॉपला कोणतं राज्य आहे? टॉपला ओडिशा राज्य आहे. ओडिशा. इथे एक लक्षात ठेवा 2 गोष्टी. ह्यामध्ये टॉपला कोण आहे? टॉपला कोणतं राज्य आहे? टॉपला ओडिशा राज्य आहे. सेकंड अचिवर एक लिस्ट होती. अचिवर लिस्ट. ह्यामध्ये महाराष्ट्र. इथं पण टॉपला कोण आहे? ओडिसाच आहे. आणि अचिवर्स लिस्टमध्ये टॉपला ओडिसा आणि महाराष्ट्राचा नंबर किती आहे? महाराष्ट्राचा 6 नंबर आहे. एवढंच लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा कितवा नंबर आहे? 6वा नंबर आहे. कुणाचा इंडेक्स आहे? नीती आयोगाचा आहे. फर्स्ट टाईम लॉन्च केलेलं आहे. वित्तीय आरोग्य निर्देशांक विचारू शकतं. तर टॉपला कोण आहे? ओडिसा आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी ग्रीन हायड्रोजन बसेस प्रथमच कुठे सुरू झालेल्या आहेत? ह्या लडाखमध्ये सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार 2024 अंतर्गत सर्वोत्कृष्ट डेअरी फार्मर पुरस्काराने सन्मानित केलेले रेणू कोणत्या राज्याचे आहे? हे कुठले? हे राजस्थानचे. हे हरियाणाचे. रेणू कुठले? हरियाणा. नुकतेच सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ओळखले जाणारे करटेमी हे थेट औषध कशा संबंधित आहे? करटेमी हे कोणी आहे? ह्याला कोणी मान्यता दिलेली आहे? सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ह्यानं काय केलेलं आहे? मान्यता दिलेली आहे. आणि हे काय आहे? ब्लड कॅन्सरसाठी औषध आहे. औषध कशा संबंधित आहे? करटेमी औषध कशा संबंधित आहे? ब्लड कॅन्सर. आणि हे कशावर काम करतं? हे CAR T सेल थेरपीवर डिपेंड आहे. डायनॅमिक अँटीजन रिसेप्टर सेल. हे काय? करटेमी हे कशासाठी आहे? रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सरशी संबंधित आहे. वर्ष 2024चा डेव्हिस कप विजेतेपद कोणी जिंकलं आहे? डेव्हिस कप कोणी जिंकलेला आहे? इटली. 2024चा. वयाच्या 13 वर्षी करार मिळवणारा वैभव सूर्यवंशी हा IPL इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू कोणत्या राज्याचा आहे? तर हा राज्य कुठला आहे? हे बिहारचा आहे. वैभव सूर्यवंशी. कोणत्या टीममध्ये आहे? राजस्थान रॉयलमध्ये.
नुकतेच मान्यताप्राप्त पाणथळ शहराच्या यादीत समाविष्ट होणारे पहिले भारतीय शहर कोणते? आता काय झालेलं आहे, वेटलँड सिटी किती ॲड केलेले आहेत? हे रामसर कन्व्हेन्शन अंतरच हे केलेलं आहे, कराराअंतर्गतच केलेलं आहे. किती? जगातील 74 आहेत. सगळ्यात जास्त कुठं आहेत? चायनाला आहेत. चायनाला किती? 22 आहेत. भारतातल्या 2 पाणथळ सिटी म्हणून हे केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. त्यांना यादीत ॲड केलेलं आहे. भारतातल्या किती आहेत? 2 आहेत. त्या 2 कोणकोणते आहेत? एक आहे भोपाळ आणि दुसरे आहे उदयपूर. भोपाळ कुठले? भोपाळ MP मधले. तर उदयपूर कुठले? राजस्थानमधले. ह्या 2 लक्षात ठेवायच्या. ह्या कशात? पाणथळ सिटी किती ॲड केलेल्या आहे? वेटलँड सिटी किती केलेल्या आहेत? 74 केलेल्या आहेत. कुठल्या? जगातल्या. तर चायनाच्या सगळ्यात जास्त कोणाच्या? चायनाच्या. आपल्या किती आहेत? आपल्या 2च आहेत. कोण? उदयपूर आणि इंदोर. बरोबर. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि रामसर कन्व्हेन्शन अंतर कधी झालं? रामसर करार कधी झाला? 2 फेब्रुवारी 1971. भारताने साईन कधी केली? 1982. आपल्या इथं पाणथळ साईट्स किती आहेत सध्या? 85. सगळ्यात जास्त कुठं आहेत? तमिळनाडूमध्ये आहेत. तमिळनाडू. एवढंच लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये किती साईट्स आहेत? महाराष्ट्रामध्ये 3 साईड आहे. ओके. रतन टाटा ए लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जॉन मेथ्यू. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान भेटलेले आहे? निसर्ग संवर्धन निर्देशांक कोणतं स्थान भेटलेलं आहे भारताला? अलीकडे 26 जानेवारी 2050 रोजी कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला? आता सगळ्यांनाच माहिती आहे. कधीपासून चालू केलेलं आहे आपण हे सेलिब्रेट करण्यासाठी? 26 जानेवारी 1950पासून. कारण की ह्या दिवशी आपण काय केलं? 24 शेवटचं अधिवेशन कधी केलं? घटना अंमलात आणली. स्वीकृत कधी केली घटना? 26 नोव्हेंबर. स्वीकृत आणि अंमलात आणली. फोर्समध्ये आली. त्यावेळेस काय केलं? पहिला प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट केला. त्यावेळेस पहिल्या वेळेस प्रमुख पाहुणे कोण होते? सुकर्णो होते. हे पण कुठले होते? सुकर्णो हे इंडोनेशियाचेच होते. बरोबर. आता कितवा प्रजासत्ताक झालेला आहे? 76वा प्रजासत्ताक दिन झालेला आहे. कुठं होतो हा? कर्तव्यपथवर परेड होत असते. कर्तव्यपथवर परेड. आणि प्रमुख पाहुणे कोण आहेत? प्रभव सुबियांतो. हे कुठले होते? इंडोनेशियाचेच होते. थीम काय ह्या वर्षी ती? स्वर्णिम भारत विरासत आणि विकास. आता जी परेड झाली ना, त्या परेडचं लीड कोणी केली हे विचारू शकतो तुम्हाला. लीड कोणी केली? लेफ्टनंट जनरल भुवनेश कुमार. लेफ्टनंट जनरल भुवनेश कुमार यांनी काय केलेलं आहे? ह्याला लीड केलेलं आहे, परेडला लीड केलेलं आहे. किती झालेलं आहे? 76वा झालेला आहे. बरोबर. कोणत्या राज्यातील गडचिरोली हस्तकला टॅग म्हटलेला आहे? या गडचिरोली कुठला आहे? हे गुजरातमधलं आहे. घुंगट आपल्याकडं. हॉर्नबिल फेस्टिवल 2024. हॉर्नबिल फेस्टिवल कुठं होतं? नागालँडमध्ये. किती दिवसाचा असतो? 10 दिवसाचा असतो. कधी? 1 ते 10 डिसेंबर. का? 1 डिसेंबरला नागालँडची स्थापना झाली होती. कधी? 1963. नुकताच मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कोणाला करण्यात आले आहे? आता बघा, पद्म अवॉर्ड 2025 किती आहेत टोटल? 139 आहेत. 7 + 19 + 113. तर ह्याच्यातले महत्त्वाचे अवॉर्ड आता आपण लक्षात घेऊ. किती आहेत? 139 आहेत पद्म अवॉर्ड. सगळ्यात हायेस्ट कोणता असतो? भारतरत्न असतो. त्याखाली कोण असतं? पद्मविभूषण. त्यानंतर कोण असतो? पद्मभूषण. त्यानंतर कोण असतो? पद्मश्री. तर आता काय झालेलं आहे? 7 पद्मविभूषण कोणाला भेटलेलं आहे ते बघू. तर वासुदेव नायर यांना भेटलेलं आहे. हे कुठले आहेत? केरळचे आहेत. केरळचे काय आहेत? लेखक आहेत. आणि केरळ ज्योतिपण अवॉर्ड यांना भेटलेलं आहे. ओसामे सुझुकीचे हे कुठले आहेत? जपानचे आहेत. श्रीमती शारदा सिन्हा हे कुठले आहेत? बिहारचे. हे काय आहे? गायिका आहेत. त्यांच्या छटपूजा आणि भोजपुरी ह्याच्यात बी ह्याचे गाणे. हे काय झालेले आहेत? हे मरणोप्रांत भेटलेले आहेत त्या ठिकाणी. एवढं लक्षात ठेवा. आपल्या आन्सर तर हे झालं. हे 3 जण झाले. अजून कोण कोण आहेत हे लक्षात घ्या. जगदीप सिंग आहेत. ह्यांना कशासाठी भेटलेलं आहे? पब्लिक लोकांसाठी भेटलेलं आहे, पब्लिक सर्व्हिससाठी. हे कुठले आहेत? चंदीगडचे आहेत. कोण? जगदीप सिंग. वासुदेव नायर, ओसामा सुझुकी, जगदीप सिंग. त्यानंतर लक्ष्मीनारायण कोण आहेत? त्यानंतर लक्ष्मीनारायण हे कुठले आहेत? कर्नाटकचे आहेत. त्यानंतर कुमुदनी
रजनीकांत. कुमुदनी रजनीकांत हे कुठले आहेत? हे गुजरातचे आहेत. आणि नागेश्वर रेड्डी शेवटचा, नागेश्वर रेड्डी. नागेश्वर रेड्डी हे कुठले आहेत? तेलंगणाचे आहेत. नागेश्वर रेड्डी तेलंगणा. कुदुमनी हे कुठले? कुदुमनी हे गुजरातचे. रजनीकांत कुदुमनी रजनीकांत हे कुठले? गुजरातचे. लक्ष्मी नारायण हे कुठले? कर्नाटकाचे. जगदीप सिंग हे कुठले? चंदीगडचे. वासुदेव नायर, ओसामे सुझुकी, श्रीमती शारदा सिन्हा. तर आपलं आन्सर काय आहे? हे मरणोप्रांत आहेत तिघंजण. आणि जगदीप सिंग असेल, लक्ष्मी नारायण असेल, कुदमनी रजनीकांत असेल आणि नागेश्वर रेड्डी. हे किती आहे? टोटल किती जणांना पद्मविभूषण भेटलेलं आहे? 7 जणांना भेटलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? करीना कपूरला भेटलेला आहे. करीना कपूर. कोणत्या राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60वरून 61 केलेले आहे? कुठे केलेलं आहे? आंध्र प्रदेश. चंद्रबाबू नायडू यांनी केलेले. अलीकडे ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? ऑस्ट्रेलियन ओपन. वर्षातील पहिला ग्रँड स्लॅम म्हणतो आपण त्याला. फर्स्ट ग्रँड स्लॅम असतो वर्षातला ग्रँड स्लॅम. ह्या कोणत्या कोडवर असतो? कोणता? ऑस्ट्रेलियन ओपन. ह्याची सुरुवात कधी झालेली आहे? 1905ला झालेली आहे. कोट कोणता असतो? हार्ड कोट असतो. आता मेल आणि फिमेल विनर कोण आहेत ते लक्षात ठेवा. मेलमध्ये आलेला आहे जैविक सिन्नर. जैविक सिन्नर हा कुठला आहे? इटलीचा आहे. आणि फिमेलमध्ये आलेले मेडिसॉन कीज ही कुठली आहे? USAची आहे. आणि हिनं कुणाला हरवलेलं आहे? आर्यन सबलिका. ही कुठली? बेलारूसची. आर्यन सबलिका. आणि हिनं कुणाला हरवलेलं आहे? अलेक्झांडर ज्युरेक. कोणी? जेनिक सिन्नरला. मेलमधला कोण आहे? जेनिक सिन्नर. आणि फिमेलमधलं कोण आहे? मेडिसिन कीज. एवढं लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपन हा 1905ला हार्ड कोर्टवर असतो. वर्षातला पहिला ग्रँड स्लॅम. तर मेलमध्ये कोण आहे? जैविक सिन्नर. तो कुठला आहे? इटलीचा. आणि फिमेलमध्ये कोण जिंकलं? ऑस्ट्रेलियन ओपन. मेडिसिन कीज हे कुठले? मेडिसिन कीज हे कुठले? USAचे. एवढंच लक्षात ठेवा. चर्चेत असलेला भारतीय पहिला उभा रेल्वे पूल पंबन तो कुठं आहे? हा तमिळनाडूमध्ये. रामेश्वरम ते तमिळनाडू. उबेर शिकेरा हे कुठं चालू झालेलं आहे? डल सरोवर जवळ चालू झालेले होते. डल सरोवरातच चालू झालेले होते. हिमाचल प्रदेशने नुकताच राज्य दिन कधी साजरा केला? आता बघा, हिमाचल प्रदेशची स्थापना कधी झालेली आहे? हिमाचल HP आणि UP 2 लक्षात ठेवा. UPचे झालेले 24 आणि हे जे झाले 25 जानेवारी 1971. आणि हे जे पण 19 जानेवारी 1950. एवढंच लक्षात ठेवा. 25 जानेवारीला कोणाचा असतो? HPचा स्थापना दिवस असतो. हिमाचल प्रदेश. सुखविंदर सुखू हे कुठले आहेत? तिथले कोण आहे? CM आहेत. 24 जानेवारीला कुठला असतो? UPचा असतो. 23 जानेवारीला काय असतं? पराक्रम दिवस असतो. 24 जानेवारीला काय असतो? बालिका दिवस असतो. आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस असतो. 25 जानेवारीला काय असतो? वोटर्स डे पण असतो. आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस बी असतो. पर्यटन दिवस 25 जानेवारी. हे दिवस एक लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी घेतलेले आहे? देवेंद्र फडणवीस. भारताने 5वा एशिया हॉकी पुरुष ज्युनियर चषक कोणाला हरवून जिंकलेला आहे? नल्ला पाकिस्तानला हरवून जिंकलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीने अलीकडे जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कुठे बांधण्याची घोषणा केलेली आहे? आता रिलायन्स इंडस्ट्री जगातील सर्वात मोठं वर्ल्ड बिगेस्ट डेटा सेंटर हे कुठं करणार आहे? चालू करणार आहे किंवा बांधणार आहे? हे बांधणार आहे जामनगरमध्ये. आणि सेमीकंडक्टर कुठून घेणार आहे? एनव्हिडिया कंपनीकडून घेणार आहे. एनव्हिडिया कंपनी. कशाच्या बेसिसवर असेल? AI आणि मशीन लर्निंग ह्याच्या बेसिसवर असेल. तर कुठं आहे? जामनगर. रिलायन्स इंडस्ट्रीज आहे जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर असेल. कुठं आहे? जामनगरमध्ये. AI आणि मशीन लर्निंगवर हे करणार आहे. सेमीकंडक्टर कोणाकडून घेणार आहे? एनव्हिडिया कंपनीकडून. भारतातील पहिला हायपरलूप ट्रेन IIT मद्रास म्हणजे काय केलेलं असतं? व्हॅक्यूम असतं. व्हॅक्यूममध्ये हे केलं जातं. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेनंतर जन्मावरील लिंग गुणोत्तर किती होतं? पहिलं किती होतं? 918 होतं. 918. आता तेच किती झाले? 10 वर्षानं 930 झालेलं आहे. BSFने अलीकडेच ऑपरेशन सरद हवा
कोणतं ऑपरेशन सरता हवा हे कोणी लॉन्च केलेलं आहे? BSFनं लॉन्च केलेलं आहे. कोणी लॉन्च केलेलं आहे? BSFनं. आणि कुठं लॉन्च केलेलं आहे? जैसलमेरमध्ये केलेलं आहे. जैसलमेर कुठं? राजस्थानमध्ये. आणि कशासाठी? किती ते किती? 22 जानेवारी ते 29 जानेवारी. आता काय चालू आहे? धुकं पडतं आणि त्यामुळे काय करतो, बॉर्डरमधून आतंकवादी येऊ शकतात. कुठनं? पाकिस्तानमधनं. आपली तर काय होतं, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस होता. त्यासाठी सुरक्षेच्या हेतूनं कारण की ते काही बी करू शकतात. सुरक्षा हेतूनं म्हणजे धुकं पडतात, त्यामुळे दिसत नाही. त्यासाठी कोणतं ऑपरेशन चालू केलेलं? ऑपरेशन सरधवा. म्हणजे कोणाला येऊ द्यायचं नाही किंवा राष्ट्रीय सुरक्षासाठी. एवढंच लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये चालू केलेलं होतं. हॉर्नबिल महोत्सवासाठी नागालँडनं कोणता देश भागीदार होता? कोणता देश होता? वेल्स होता. नेपाळने भारतामार्फत 40 मेगावॅट वीज कोणत्या देशाला निर्यात केलेली आहे? हे केलेले बांगलादेशला. बांगलादेश. बघूया तरी रिव्हिजन कालची. 7वी निवडणूक आयुक्त म्हणून कोणाला नियुक्ती करण्यात आली? दिनेश टी. वाघमारे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराध्य. नुकतेच 55वा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या क्रिस्टल पुरस्कार सगळ्यांनाच भेटलेला आहे. आणि जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड्सच्या अलीकडे ग्लोबल 500च्या ॲपल, टाटा कितवी? 60वी. नुकतीच चर्चेत असलेली राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था हे कुठं आहे? आंध्र प्रदेश. राजमुंद्रीला जी होती टोबॅको सेंटर, त्याचं नाव बदललेलं आहे आता. नुकतेच आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मायकेल मार्टिन. नुकताच आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस कधी? आताच बघितला आपण. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 24 जानेवारी. नुकतेच ऑस्करसाठी लघुपट लाईव्ह ॲक्शन श्रेणीमध्ये कोणाला नामांकन भेटलेले आहे? अनुजा. 27वी इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस कुठं झालेली आहे? ही भारतामध्ये झालेली आहे, वेस्ट बेंगॉल. वर्ल्ड पिकलबॉल लीगची पहिली आवृत्ती कुठे सुरू झालेली आहे? मुंबईला. अलीकडे कोणत्या देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यात उत्पादन बनलेले आहे? दुसऱ्या नंबरचं काय बनलेलं आहे? स्मार्टफोन. 1 नंबरचं कोण आहे? ॲटोमोटिव्ह डिझेल इंजिन. चला तर मग, धन्यवाद.